श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. आजचा विषय प्रत्येक घरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये आणि संतांच्या शिकवणीत काही अशा सवयी सांगितल्या आहेत ज्या घरातील सुख, शांती आणि समृद्धीवर परिणाम करत असतात असे मानले जाते. घरातील स्त्रीला घराची लक्ष्मी मानले जाते. तिच्या विचारांचा, वागणुकीचा आणि दैनंदिन सवयींचा संपूर्ण कुटुंबावर प्रभाव पडतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अशा काही गोष्टी ज्या घरातील स्त्रियांनी चुकूनही करू नयेत असे धार्मिक परंपरांमध्ये सांगितले जाते. तसेच शेवटी आपण स्वामी समर्थांचा एक सोपा उपायही जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. सूर्योदयानंतर खूप वेळा झोपून राहणे. धार्मिक मान्यतेनुसार सकाळची वेळ अत्यंत पवित्र असते. ब्रह्ममुहूर्तात उठून देवाचे स्मरण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. जेव्हा घरातील सदस्य, विशेषतः घर सांभाळणाऱ्या व्यक्ती उशिरापर्यंत झोपून राहतात तेव्हा घरातील शिस्त आणि सकारात्मकता कमी होते असे अनेक ज्येष्ठ लोक सांगतात. सकाळी उठल्यावर प्रथम देवाचे नाव घ्या आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र काही वेळ जपा. नंबर 2. घर अस्वच्छ आणि अस्ताव्यस्त ठेवणे. लक्ष्मी मातेला स्वच्छता प्रिय आहे असे आपल्या परंपरेत मानले जाते. घरात धूळ, कचरा, पसारा किंवा अस्वच्छ स्वयंपाकघर असेल तर घरातील वातावरण नकारात्मक बनते. स्वच्छ घरात मन प्रसन्न राहते आणि कामातही बरकत येते. विशेषतः मुख्य दरवाजा आणि देवघर स्वच्छ ठेवणे शुभ मानले जाते. नंबर 3. अन्नाचा अपमान करणे. अन्नाला आपल्या संस्कृतीत अन्नपूर्णा देवीचा प्रसाद मानले जाते. वारंवार अन्न वाया घालवणे, अन्नाबद्दल तक्रार करणे किंवा उष्टे अन्न फेकून देणे हे अशुभ मानले गेले आहे. ज्या घरात अन्नाचा सन्मान केला जातो त्या घरात नेहमी भरभराट राहते अशी श्रद्धा आहे. नंबर 4. सतत भांडणे आणि कटू वाणी वापरणे. घरातील शांतता हीच सर्वात मोठी संपत्ती असते. जर घरात सतत वाद, भांडणे, टोमणे किंवा अपमानास्पद भाषा वापरली जात असेल तर घरातील आनंद नाहीसा होतो. स्वामी समर्थ नेहमी प्रेम, संयम आणि चांगल्या वर्तनाचा संदेश देतात. म्हणून बोलताना गोड शब्द वापरा. एखादी गोष्ट रागाने नव्हे तर प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न करा. नंबर 5. संध्याकाळी देवापुढे दिवा लावणे. आपल्या परंपरेत संध्याकाळची वेळ देवपूजेसाठी विशेष मानली जाते. सूर्यास्तयानंतर घरात दिवा लावणे म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवणे होय. दिवा लावण्याने घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते आणि मनालाही शांती मिळते. नंबर 6. देवघराची उपेक्षा करणे. देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. देवघरात धूळ साचणे, तुटलेल्या मूर्ती ठेवणे किंवा नियमित पूजा न करणे हे टाळावे. दररोज काही मिनिटे जरी देवासमोर बसून नामस्मरण केले तरी मनाला मोठा आधार मिळतो. नंबर 7. वडीलधाऱ्यांचा अनादर करणे. ज्या घरात आई वडील, आजी आजोबा आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान केला जातो त्या घरात नेहमी आशीर्वादाची शक्ती असते. वडीलधाऱ्यांचा अपमान, त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे किंवा त्यांचे मन दुखवणे हे टाळावे. त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक संकटे दूर होतात असे मानले जाते. स्वामी समर्थांचा सोपा उपाय. आता जाणून घेऊया स्वामी समर्थांचा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर बसून 11, 21 किंवा 108 वेळा मनापासून हा मंत्र म्हणा, श्री स्वामी समर्थ. या मंत्राचा जप करताना स्वामींच्या चरणी आपल्या घरातील सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. नियमित नामस्मरणामुळे मन सकारात्मक राहते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. मित्रांनो, या गोष्टी धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि संस्कारांवर आधारित आहेत. यामागील मुख्य संदेश म्हणजे स्वच्छता, शिस्त, प्रेम, आदर आणि सकारात्मक विचार जपणे. ज्या घरात हे गुण असतात त्या घरात आनंद, समाधान आणि समृद्धी नक्कीच नांदते. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती आणि भरभराट राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.